काणसई येथील महापारेषणच्या सबस्टेशनमध्ये स्फोट होऊन भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण. रोहा तालुक्यातील काणसई येथील गावानजीक 400 केव्ही क्षमता असलेल्या महापारेषणच्या सबस्टेशनमध्ये बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. यावेळी येथे बाजूला असलेल्या ऑइलमुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे या सबस्टेशनचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या सबस्टेशनच्या समोर दगड तटकरे शाळा आहे. या शाळेच्या परिसरात स्फोट झालेल्या जळाऊ आगीचे गोळे उडून आल्यामुळे शाळेच्या आजूबाजूला असलेल्या सुकलेल्या गवताने पेट घेतला व ही आग पसरत गेली. यावेळी या शाळेत विद्यार्थ्यांचे पेपर सुरू होते. या आगीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी येथील स्थानिक नागरिक यांनी धाव घेतली. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे तातडीने जवळच असलेल्या जिंदाल कंपनीला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी त्वरित अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रज्वल सपकाळ व अच्युतानंद तसेच त्यांचे सहकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. स्वराज लाईव्ह, रोहा, रायगड. प्रतिनिधी अजय परदेशी. काणसई हद्दीमध्ये MSCB पूर्ण टावर असल्यामुळे ते MSCBची कुठलेही त्या टावरांची साफसफाई होत नसल्यामुळे आम्हाला त्यांची स्पार्किंग होऊन ते आमच्या पूर्ण जमिनीला आग लागते आणि त्याच्यामुळं आम्हाला ते जीवित हानी होण्याची दाट शक्यता असल्यामुळं हे आम्ही 10 वेळा ह्यांना अर्ज देऊनसुद्धा आमचा कुठलाही हे विचार न करता त्यांनी आम्हाला उलटी उत्तरं देत असतात आणि ती कुठलीही आमच्यासाठी त्यांनी नुकसान भरपाई ते नाहीच नाही आणि कुठली आमच्यासाठी त्यांनी काही सुखसोयी केलेलं नाहीत. आणि पूर्ण जे टावर जे आहे ते त्यांचे पूर्ण त्यांचे ते हे आहेत ते पूर्ण बाद झालेले आहेत. पूर्ण रात्रीचे असे त्यांच्या ठिणग्या एवढ्या उडतात ते आम्हाला ते गावाच्या शेजारी टावर असल्यामुळे एवढी ऐकून भीती वाटते तर कधी यांचा स्फोट होऊ शकतो, कधीही तारा पडू शकतात. मागच्या वेळेला असंच झालं, तार पडली ना आमच्यावर त्यांनी सांगायला आलो तर आमच्यावर पूर्ण त्यांनी हे केलं होतं, केशी केलं होतं. ह्या अशी परिस्थिती आमची जर काणसेवाल्यांची होत असेल तर त्याचा सरकार गव्हर्नमेंटने विचार करावा. त्यांच्यासाठी काहीतरी आमच्यासाठी त्यांनी काहीतरी थोडेसे विचार करून आम्हाला त्याचे हे द्यावेत, एवढीच आमची विनंती आहे. आता याच्या पुढं उपाययोजना म्हणून टावरच्या खाली जेवढंही गवत आहे तर ते आम्ही पूर्णपणे काढायचा प्रयत्न करू आणि पूर्णपणे काढू आणि जेणेकरून शाळेला आणि गावाला त्याची इजा होणार नाही. काल दुपारी इथं MSCB प्लॅन्टमध्ये टॉवरला काय स्पार्किंग होऊन आमच्या जे शेत जमिनीमध्ये आग लागली. सिटीचा काय स्फोट होऊन जमिनीला आग लागली. त्याच्यामध्ये आमच्या शेतीसाठी लागणारा गवत, कवल, राब भाजण्यासाठी जेवढं साहित्य लागणारा सगळं जळून खाक झालेला. आम्ही राब भाजू शकत नाही आणि जर का राब भाजला नाही तर आम्ही वर्षभर काही खाऊ शकणार नाही. एवढा म्हणजे शेतीचा सर्व साहित्य आमचं जळून गेलेलं आहे. त्याच्यामुळे MSCBनी ह्या गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांना शक्यतो जेवढं होईल त्यांचा नुकसान भरपाई मिळवून द्यावी. आणि 1-2 वर्षापूर्वी मागे एवढा मोठा स्फोट झाला की गावातली सगळी लोक जवळजवळ बाहेर घरं सोडून पळालेली. एवढा भयानक प्रकार इथं घडत आहे. त्याच्यावरती गव्हर्नमेंटनी काहीतरी त्याच्यावरती MSCBच्या लोकांना सांगून त्याच्यात काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आम्हाला, जेणेकरून ह्या गोष्टीपासून संरक्षण म्हणून काहीतरी सुविधा तेही राबवली पाहिजे. बस. हॅलो, MSCBमुळं आमची नुकसानी होते. काय सिटी उडाली त्यामुळं ती आमच्या कंपामध्ये आग लागली. आमचे आंबे, काजू, आंबे वगैरे सगळे जळून राख झाली आणि पुन्हा वाडा पण जाण्याची शक्यता होती, पण ती गाववाली सगळे होते त्यामुळं वाडा वाचला आणि ढोरं सगळी वाड्यातनं सोडून दिली. नमस्कार. काल 2 एप्रिल साधारण 11:30च्या सुमारास MSCB या ठिकाणी जोरदार आगीचा स्फोट झाला आणि तो स्फोट झाल्यानंतर त्या स्फोटामुळे आम्ही इथे शाळेमध्ये पेपर चालू असताना सर्व विद्यार्थी, शिक्षक सर्व त्याने हादरले, म्हणजे पत्रेवर सर्व हादरले. त्यामुळे ते आणि त्याच्यानंतर या पाठीमागे दिसतो तो भाग, त्या पाठीमागच्या भागामध्ये ठिणगी पडली आणि तिथं पूर्ण आगीचा भडका उडाला. त्या आगीच्या भडका उडाल्यामुळे आम्हाला काय करावं लागलं, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना पेपर्ससहित पूर्ण त्यांना बाहेर काढावं लागलं आणि बाहेर काढल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून आम्ही त्यांना तात्काळ घरी पाठवून दिलं आणि त्यानंतर मग अग्निशमनची गाडी खूप उशिरा आली आणि तिथलं काम झालं, MSCBचं काम झाल्यानंतर मग ते इथं आले
आणि इथं येऊन मग त्यांनी इथला जो भडका आहे तो पूर्ण तुम्ही विसरला. तो तुम्ही पाठीमागे बघू शकता, पूर्णतः भाग कसा आहे आता पूर्ण काळाकूर झालेला आहे, म्हणजे पूर्ण राग झाली त्या ठिकाणी. तो आता 8वी 9वीचे विद्यार्थी पेपर लिहित होते, त्यांच्यावर काही होऊ नये हीच मला असं वाटतंय. हे असं परत होऊ नये यासाठी शासनाने MSCB वाल्यांनी आणि सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह.